घड्याळ ही वस्तू मोबाईलपासून घरातील भिंतींपर्यंत अनेक ठिकाणी आपण वापरतो. मोबाईलमध्ये घड्याळ असते म्हणून अनेकांनी मनगटी घड्याळ वापरणे बंद केल्याचे अलीकडील काळात दिसून येत आहे. वास्तविक पाहता आपले आयुष्य घड्याळाच्या काट्यावरच बांधलेले आहे, अशी आजच्या काळातील परिस्थिती आहे. मात्र घरातील भिंतींवर लावल्या जाणाऱ्या घड्याळाविषयी वास्तुशास्त्रात काही उपयोगी टिप्स सांगण्यात आल्या आहेत. जाणून घेऊया. वास्तविक केवळ वेळ पाहण्यासाठी घड्याळांची निर्मिती करण्यात आली. दिवसाचा कोणता प्रहरांचे तासांमध्ये रूपांतर करून त्याप्रमाणे जीवन व्यतीत होऊ लागले. अगदी सगळ्या गोष्टी घड्याळाच्या वेळेप्रमाणे करण्याची सवय सर्वांनाच लागलेली दिसते. मात्र आपल्या जीवनात काही समस्या असतील तर त्यामागे वेळ हाही एक घटक कारणीभूत असू शकतो, असे वास्तुशास्त्र सांगते. येथे वेळेचा अर्थ काळ असा नसून घड्याळ असा आहे. वास्तुशास्त्रातील काही गोष्टींचे पालन करून आपण आपली वेळ सुधारू शकतो. वास्तुशास्त्राचे अभ्यासक आणि ज्योतिषी प्रमोद पांडेय यांच्यानुसार घरातील घड्याळांना महत्त्वाचे स्थान असते. घराची सजावट करताना घड्याळाच्या स्थानाकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असते. घड्याळ कधीही दक्षिण दिशेला लावू नये असे सांगितले जाते. कारण दक्षिण दिशेला घड्याळ लावल्यास आपले लक्ष कायम दक्षिण दिशेकडे जाते. यामुळे घरातील नकारात्मकता किंवा नकारात्मक ऊर्जा वाढीस लागते. म्हणून दक्षिण दिशेला घड्याळ लावू नये असा सल्ला दिला जातो. काही जणांच्या घरात प्रत्येक खोलीत घड्याळ असते. आजच्या काळातील धकाधकीचे जीवन घड्याळावर जास्त अवलंबून असते. ट्रेनची वेळ, ऑफिसची वेळ, बसची वेळ गाठण्यासाठी घड्याळच उपयोगी पडत असते. ज्योतिषी प्रमोद पांडेय यांच्यानुसार दक्षिण दिशेला घड्याळ लावल्यास वारंवार नुकसान सोसावे लागू शकते. तर उत्तर, पूर्व किंवा पश्चिम दिशेला घड्याळ लावणे सर्वोत्तम असते असा सल्ला दिला जातो. या दिशांना घड्याळ लावल्यास सकारात्मकता किंवा सकारात्मक ऊर्जा घरात येते. याशिवाय सुख, समृद्धीत वृद्धी होते असे सांगितले जाते. प्रमोद पांडेय यांच्या मताप्रमाणे बंद पडलेल्या घड्याळाचा कधीही वापर करू नये. घड्याळातील सेल संपले असतील तर लगेच दुसरे घालावेत किंवा घड्याळामधील तांत्रिक त्रुटी शक्य तितक्या लगेच दुरुस्त करून घ्याव्यात. बंद पडलेले घड्याळ घरातील धन प्रवाह रोखते असे सांगितले जाते. याशिवाय घड्याळ खरेदी करताना रंगाचाही विचार केला जावा. कधीही निळा, काळा आणि नारंगी रंगाचे घड्याळ खरेदी करू नये. यातून बाहेर पडणारी ऊर्जा नुकसानकारक ठरू शकते. त्याचप्रमाणे पलंगावर घड्याळ लावू नये. यामुळे डोकेदुखी वाढू शकते असे सांगितले जाते.